माणसाला एकतर गडबड असती, पण ह्यांना काय कळायचंय गडबड कशाची काय कशाची, लवकर डबू पाहिजे तर कशाने पाहिजे तर या असं काय. श्रावण महिना चालू झाल्यापासून नवीन नवीन जिभेची चवच बदलली आहे. कसं आहे आज ही पाहिजे तर उद्या दुसरं काय तर पाहिजे असतं ह्यांना. मग आज मला म्हणायला लागले तर डब्याला मला खरं वांग करून दे. आता कुठं नाही म्हणून होय म्हणून अजून त्याच्यासाठी ताना ताना त्यांचं चालूच असतं. काय तर त्यांना निमित्त पाहिजे असतं. माझ्याकडनं काय येते बघायचं त्याच्यावरून खुसपाट काढायचं काय तर भांडणं करायचं. कशाला उगा आपण तर काय बोलायचं आहे. मग म्हणलं चला करून देऊया. पण गडबडीच्या वेळेस काय तर हलवून दिलं पण दिसणं तर घेऊन जाते तर डब्याला नाहीतर मग काय उशीर होतोय. आता करायला लागली खरं वांगी घेतली बघा एकदम मस्त आहे ती बरं का. बारीक वांगी येते अशी खरं वांग्याची मापची येते ती. वांग बघूनच त्यांना सुचलं गाई खरं वांग कर म्हणून तर करती म्हणलं. मग आता उशीर लागल मला काय सांगायला म्हणलं कारण ती वापरून ती घ्यावं लागतं. कोण तेलात तळून ती पण तेलाचं म्हणजे एवढं ऍडजस्टमेंट करत आपण नुसतं खारं वांग करणार आहे फोडणी देऊन. तर मी त्यासाठी बघा खोबरं वाटून घेतलंय. ही मीठ चवीनुसार आपण त्यातच मिक्स करणार आहे कारण भरून वांग करणार आहे त्यामुळं सगळे एकत्रच करणार आहे. आता मीठ टाकलंय. ही हळद खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण हळद मीठ टाकलंय आणि ह्या आपल्या 2 घरकुलच्या पुड्या चवीसाठी. काय पण आजार आहे बघा झाले थोडं कवर पण थोडा नॉर्मल खोकला ती राहणारच आहे त्यामुळं घेतला आपण घरकुलच्या पुड्या आणि थोडा आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहे कारण खोबऱ्याचं वाटण असल्यामुळं आपल्याला हे असं थोडं शेंगदाण्याचं वाटण घ्यावं लागणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये मी थोडा कढीपत्ता लसूण आलं आणि थोडी कोथिंबीर बारीक केली आहे कारण आपल्याला ती फोडणी द्यायची आहे. आणि आपण चवीनं म्हणजे ही घेतलं या जिरं चव येते मस्त पैकी असं. तर आपण त्याला तेल ओतूया आणि पाठीच न करूया नाहीतर उगाच ह्यांचं बोलणं खायला नको. तर आपण तेल ओतूया. तर आपण घेतलाय बघा ही वलवून मसाला सगळं एक जीव करून घेतलंय. असा ओला करायचा की जेणेकरून त्या वांग्याच्या आतमध्ये राहावा ती मसाला नाहीतर बाहेर निघून. तर आपण हे बघा तुम्हाला मी दाखवते करून. तर बघा हे असा भरायचा आपण मसाला. हे आपलं सांडणारच आहे पण हे बघा असा भरगच्च असा मसाला भरून घेतला की वांग एकच नंबर लागतं बघा. आणि ही वांग आहे ना आम्ही घरी पण खातो पण ही वांग करताना मला पहिलं दिवस म्हणजे त्याच्या टायमिंगला होत्या ती दिवस आठवायला लागलं कारण चिंचरीला पण जाताना ती कृष्णाबाईवर भूती म्हणून नेहती ती बघा खारं वांग करून हाय ना. भूती म्हणल्यावर काय पीठ ही असतं धपाटी हे असते ती चपाती असते त्या मटकीची सुकी उसळ असते. मग तीच सांगते मी तुम्हाला. तर खारं वांग आम्ही नेहत होतो करून त्याच्यावर मी केलतं मधून अधून पण असं सुकं नव्हतं बनवलं रस्सा बनवला होता. त्यात काय झालं ताईच्या पण तोंडाला काय चव नाही आजारी असल्यामुळे बघा चेहरा कसा सुकला. करायला लागली मिठाच कर म्हणती या मला सोड नाहीच व आजारी असते की अशी सोडत नाही ती लेकरं. आणि चांगली असल्यावर मला माहित सुद्धा नसतं ती कुठं आहे कुठं नाही. आता काय नाही नुसतं तेलात फोडणी टाकून मस्तपैकी हलवून वापरून ठेवायची. मग आपलं झालं तयार. आणि ताजी एकदम भारी वांगी येते बरं का आपल्या रानातली जायती मस्तपैकी असते बघा. ताजं काट्याचं वांग आहे त्यामुळं लगेच शिजणार. तर बघा ही आपली संपली सगळी वांगी. मटेरियल पण बरोबर झालंय बरं का मित्रांनो. सगळं व्यवस्थित घेतलंय बघा भरून. आपण थोडं शिल्लक आहे पण आपण कुठं तर ऍडजस्ट करू त्याला. तर झालं आपलं टाकले. तर घेतलं बघा आपण जिरे टाकून. जिरे काढायला लागले तोपर्यंत कढीपत्ता घेतली सगळं. थोडा मी बारीक पण केलाय बरं का चवीसाठी. मग टाकते बघा ही आपलं जिरं पण लालसरच भाजायचं आणि गेला कढीपत्ता. कढीपत्त्याची चव काय वेगळी असते बरं. आणि म्हणावं असं
चांगला आहे खाल्ल्याला कढीपत्ता, त्यामुळं भाजीला तसा वापरतेच मी. आता पण बारीक केलेलं वाटून टाकू. तर आपलं झालंय बघा मसाला भाजून, म्हणजे आपण जी आलं लसूण कढीपत्ता ते बारीक केल्याला उगं नॉर्मल हळद बघा कलर यायसाठी. आणि आपण ही भरलेली वांगी तर टाकूया त्याच्यामध्ये, घेऊया मस्त पैकी हलवून. वास खमखमीत यायला लागला. वास खमखमीतच येणार नाही. एक नंबर असं वांग तयार केलं हो. तर आपण थोडं पाणी थोडं ऍड करूया, कारण शिजणार नाही. तर आपण वापरल्यावर एक नंबर असं वांग तयार होणार आहे. दोन साईडनं व्यवस्थित वापरलं ना एक नंबर होतंय. तुम्हाला तर मी दाखवणार आहे, एक 5 मिनिटं तुम्हाला वापरू द्या, मग दाखव. कसं झालं नुसतं एक नंबरच. एक नंबर मसाला वांगच झालं लगान. काय मसाला काय वांग एकच नंबर लागणार आहे. लगा एक गोष्ट कमी पडली आणि वाटायला लागली ह्याला. कमी पडलंय अजून. लगा थोडी कोथिंबीर वापर. मला कोथिंबीर शेवट खाऊ वाटत नाही कुठलीही भाजी झाली तर. आणि ठेव आता झाकून, म्हणजे कोथिंबीर पण मस्त पैकी हे होती. मस्त पैकी असं वांग शिजलेलं आहे बघा. त्यातनं पण आपण झाकून ठेवूया. थोडी कोथिंबीर झाकून ठेवू. आपलं झाले खर वांग तयार. कसं मस्त पैकी झालंय बघा मित्रांनो. खरा वांग एकच नंबर दिसत आहे. नाही नाही चांगलं केलंय लगा आज तर वांगण. एकच नंबर केलंय. वास तर घमघमीतच सुटलाय सगळ्या घरात. तसलं खायला नॉनव्हेज वगैरे महिना कसा आला कोणास ठेव. आणि ताईची काय माहिती आहे खरं वांग ते. होय ताई, तू वांग खाती का नाही? खाती. तिला काय झालं ना, चपाती मिठाच आहे अजून. मग तर काय सांगू नका, एकदम मस्त पैकी. पण कसं आहे माहितीये का, चव ती तोंडाला नसली ना, असं खाल्लं ना भारी वाटतं बरं का. काहीतरी वेगळं आणि हवं लागतंय का असं वाटायला लागले. कारण सर्दी थोडी आहे, नॉर्मल ताप नाही काय. आता ताप नेवलाय. ताई जायचं काय दवाखान्यात ग? जायचं ह्यानी काय तर उद्योग करायचा आणि आई बापा जेव असले ताप जायचं गे. बरं उद्या जाऊ. आजचा दिवस जातो का आम्हाला? आता जायचंय. थांबा उद्या जाऊ ग, आज नाही. हाताला जे आपण ही झाले ना, ही अलर्जी सारखं, तर भाऊजी म्हणले तर कुलकर्णी का काय म्हणलं होतं, तर त्यांच्याकडे जावं, चांगलं ट्रीटमेंट देते. तर मग बघू. ते माहेरला आमच्या गेलं की तिथनं आपलं जवळ आहे, मग होतं होईल तिथनं मग आपण जाऊया तिथं. बर चपाती पण तयार. चपाती तव्यात गेलेली आहे.